या ठिकाणी सुंदर प्रकारे बुवाने रूपाचा अभंग सादर केलेलो हा। या ठिकाणी आमचे गीता सावंत या मॅडम कडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक, छत्रपती शिवाजी महाराजांवरती गाणं म्हणा त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। खरोखर गीता सावंत यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी भगवंताच्या प्रार्थना करतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे मिलिंद लाड आमचे पक्वादवादक, अनेक ज्यांचे शिष्य आहेत ते मिलिंदजी लाड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे। खरोखर त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्या प्रार्थना करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जबरदस्त बुवा, जबर म्हणजे नात नाही करायचो या माणसाचो, म्हणजे त्याचा बक्षीस दिल्यानंतर मंत्र, जनावराकोय बिळात असली की मंत्र। आता तो माणूस कर्नाटक जाणार, इंग्लिश म्हणणार, पण मी पण आपलं म्हणतोय जागृतम 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 त्राहिमाम। इकडे प्रयत्न करू शकतो, आम्ही सगळं अभ्यास करून तुका वाटला ह्यो ससो पारकार तसो साधो नाही हा। माका म्हणता काय येत नाही, तुका ती काय येता धोंडे येतो अरे वागदेकर काय आंघोळी करून येलास होय तापवते तू पेटू का जिलेलो तू आमचा वाटोळा कर, तू घरात जा। माका शिल्लक काय ठेवू नको होता ते बिचारे बसलेत ते माका हे पण हो खाल्ला उदय पेटो कवी बाय अरे पेटो काय माचीच हया ते काकी टेन्शन घेऊ नको टाकते का तू नाही सो बघा करून रेडर येतो रेडर पावा मी मेलोय रे मी गेलो अरे काय तुझा भजन हा 10,000 घेतो 15,000 घेतो अरे पैशापेक्षा ना बुवा तू लक्षात ठेव सुपारी 2,000 घे 100 घे नाही तर लाख रुपये घे भजन या बुवा पैशासाठी नाही आयुष्यात लक्षात ठेव बुवा महाराष्ट्रात बुवा ना 6-7 वर्षात बारी भरपूर केले पण गर्व नाही बुवा अभिमान नाही प्रकाश पारकर बोलतो पुतण्या 42 वर्ष आई वडिलांचं सांगता बुवा आई वडिलांच्या चरणाजवळ नतमस्तक नेहमी येतय आणि म्हणून डबल बारीक बुवा आहे आई वडिलांची म्हणजे 6 काका 27 माणसाचा कुटुंब एका चुलीवरती नांदता एवढे संस्कार या पारकर घराण्यावरती आहे बुवा एवढं खुळो नाही तू दूध खुळो बुवा स्वतःच्या आई वडिलांका ठेवलं पडवेत आणि तू खातस आयता चिकन मटन माका शिकवतो टाकीन नाही तो करू इलो आयचं माका शिकू भजन फोंड्यात हा शक्य आता माका 10,000 रुपये दे तुमका काय मंत्र मित्र काय तुम्ही बिचारे किती आयत बुवा नाही आता कला म्हणा तेका जरी असो कान लावलास ना तरी आवाज येत भजनाचो एवढं इकडं जाणकारत तुम्ही भालचंद्र केळुसकर बुवांचं नाव घेतात अजिबात नाव घेऊ नको माझा घे माझा गुरुवारे उदय पारकर बुवा कारण तुझ्या लेवलचोच मी आहे काय मोठी कोकिळा आणि काय सांगता तू 2,000 करतो 3,000 करतोय कधी केलंय ते सांग तुमच्याकडे दिलास बारी ओ हेंड्रू इकडे बघ यो दंड टाकीन नाहीसो करून ते वागदेकर गुंडू बुवा आणि लोके बोंगा उदय पारकर दाखवू नको उदय पारकर तुला माहिती लकलकाटा आणि 2,000-3,000 बारी कधी केलंय मी कधी केलंय सांग या भजनना बुवा पैशाने विकत घेता नाहीत लक्षात ठेवा आपल्यावरती संस्कार महत्वाचे आहेत आणि आई वडिलांचं महत्व बुवा तुम्ही सांगूच नका अरे आई वडील म्हणजे आपल्यासाठी दैवत आहेत कारण भक्त पुंडलिकाने केलं काय आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधला आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवला कोणी तर त्या भक्त पुंडलिकान आणि वडीत काशीक जाऊन निघालो जाता जाता वाटेमध्ये त्याने एक आश्रम दिसलं पुंडलिकाने विचार केला की आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया त्या ठिकाणी कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता हे भक्तात पुंडलिकाने विचारलं काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे तर कुकुट स्वामीने सांगितलं बाबा काशी किती लांब आणि किती जवळ आहे माका माहिती नाही आणि तो पुंडलिक झोपी गेला पण त्याला मध्यरात्री जाग आली बुवा बाहेर आला बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते हे बघतात पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण तर गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं अरे तू नालायक आहेस तू पापी आहेस तू दुष्ट आहेस हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामधून अश्रू आले म्हणून पुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिव्या का देताय त्यावेळी गंगा यमुना आणि सरस्वती या नद्याने सांगितलं अरे हा कुकुट स्वामी बघ आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय म्हणून आज आम्ही नद्या त्याच्यासाठी प्रसन्न झालोय तू करतोय काय आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलंस आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवलं
त्या दिवसापासून पुंडलिकाने ठरवलं की या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील, म्हणून आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आमका पण येतं अध्यात्म, मी पण पुस्तकं वाचतोय, कळला. दुसरी गोष्ट, हा तुका म्हणा संस्कृत बोलून दाखव. जागृतम 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 त्राहिमाम 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 पाहिमाम पाहिमाम. कळला तुका. ओम शांती शांती. अरे अजून भरपूर कर्नाटक सगळा म्हणतोय मी तुका बा, ही डोक्यावर पण पेटी घेतोय मी, माहिती आहे. वागदेकर या पारकर सपन म्हणतात तुझ्याकडे म्हणता काय चिटकुरा, तुमच्याकडे काय हय तो माका वाटतं गावात तो सातबारा घेऊन येणार. केवढी आहे ती वही काकी, शेळपीत नाही लो सुटलेला ढोर. हा ननान दिलेली व बघा शेळप्यात ननान दिलेली. म्हणजे माझ्या आजी खरोखर आजी मगातपासून म्हणता जो पारकार काय तो बरा सांगता, पण मगाच तो निसतो काय तो काय यांचे मंत्र. हा भजनात कदम बुवा पांचाळ बुवानी कधी मंत्र म्हटला नाही, आपली परंपरा जपला नाही, म्हणून त्यांची स्मारक झाली. तुझा रे माझा वय हो वागदेकर वय वळा तो गुळगुळीत दगड ठेवल्यानंतर पुजल्यानंतर लय झालो. बाकी काय नुसते पेटवतात बुवा. लक्षात ठेव बुवा, भजन म्हणजे खायची गोष्ट नाही. भक्ती म्हणजे काय, जी भक्ती अन्नात शिरते ना त्यावेळी आपण ती का प्रसाद असे म्हणतो. आज वागदेकर बुवावर मोठमोठे बुवा भजन करतात, पण यो पारकर ना तुमच्यावर भजन करताना बोलता पण एवढी दमका बुवा. मी तुमच्यावर मोठं नाही की तुमच्यावर जाणकार नाही, पण तुमच्यावर टप फाईट करता. हय काय सुख सोडून जाणार नाही यार, मेलंय तरी त्याला काय फरक पडत नाही. इकडे डोळा करू नको, मी चकना कधी म्हटलंय तुमका. हा होय देवा हे का हांडोवर आणून द्यावा बुवा. लक्ष, मी तुमका तुमच्या व्यंगावर मी कधीच गेलेलो नाही बुवा. चकनो तुमका लिंबू टिंबू आपलं कशा बुवा, आपल्यावरती संस्कार नाहीत. आपण चांगला भजन करता, पण तुम्ही पण बुवा जेव्हा बोलता असता तर विचार करून बोला या पारकारात, कळला. बाकी काय नाही. माता भगिनी माझे जे थांबले त्यांका थांबा, बरोबर ना काकी. हा या ठिकाणी बक्षीस आले. कोण रे महेश, कोण महेश, कोणी दिलं रे उद्या. या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आले. खरोखर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतो. धन्यवाद. लिहून घ्या. हा आणि काहीतरी बुवा बोलले. नाही बोलूया, किती बोलू, काय असा नको करू, भांडण नको लावू. एक तर आमचा वाटोळा करशी तू. गजर सादर करू, त्याच्यातून मनोरंजन करूया. हा बोलते हळूहळू. कलियुगाचा आलाय जमाना, घालू नका तुम्ही भजनी धिंगाणा, हरिनामाची महती थोर. बुवा गजर बघा, गावावरनं पण गजर घेणार आणि हो पण गजर घेणार. कलियुगाचा आलाय जमाना, कलियुगाचा आलाय जमाना, कलियुगाचा आलाय जमाना, कलियुगाचा आलाय जमाना. घालू नका तुम्ही भजनी धिंगाणा, घालू नका तुम्ही भजनी धिंगाणा. हरिनामाची महती थोर,
राम नाम घेता वाल्यात तरला, राम नाम घेता वाल्या तरला बुवा. भजन म्हणजे खायची गोष्ट नाही बुवा, तर भक्ती म्हणजे जी भक्ती अन्नात शिरते त्यावेळी आपण तिला बुवा प्रसाद असे म्हणतो. जी भक्ती भुकेत शिरते त्यावेळी आपण तिला उपवास असे म्हणतो. जी भक्ती पाण्यात शिरते ना त्यावेळी आपण तिला तीर्थ असे म्हणतो. जी भक्ती माणसात शिरते त्यावेळी माणुसकी निर्माण होते, आणि जी भक्ती घरामध्ये शिरते त्याचं मंदिर तयार होतं. ते मंदिर म्हणजे या ठिकाणी महापुरुष प्रसादिक भजन मंडळ गांगोवाडी म्हसमाळा एकदा जोरात टाळा या मंडळासाठी होते. 12 वर्ष अविरतपणे सत्याची पूजा घालतायत बुवा. एवढं महत्व या गावाचं आहे बुवा. हा द्या. या ठिकाणी रुपेश चव्हाण यांच्याकडून आमचे संकेत पवार यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. करू रुपेश चव्हाण. र म्हणजे रचनात्मक काम करणारे, प म्हणजे पार करून जाणारे, आणि श म्हणजे षटकार मारणारे. रुपेश चव्हाण एकदा जोरात टाळ त्यांच्यासाठी होते. अवधो पण षटकार मारता बुवा. ह्यो लय ह्यो बुवा अवधूत जोईल सरपटी 6 मारता. आई शपथ सध्या नावात येतं कॉमेंट्री मध्ये बघितलं ना मगाशी. म्हणजे नाद नाही करायचो बुवा तसे पोचलेले आहेत. आई शपथ सांगते बुवाचो नाद कोणी करायचो ना. एकदा काय तुमका गंमत सांगते. बुवा एकदा मुंबईत गेले. काकी दगडफेक करू नको. जोक्स का मतलब जोक्स ही होता है. मुंबईत गेले आणि मॉल झाल्यामुळे ह्याचे हाल झाले, आणि गेले संडासात गेले. वाईट सांगणार नाही, गेले सांगू ना हो. झाला की असे काय झाल्यासारखे बसला. काय हसतो, काय मोठं मंत्र. म्हणजे खरोखर कदम बुवांच्या नंतर पांचाळ बुवा, विलास पाटील, खोपकर बुवा, नंतर तुमचाच नंबर. काय मोठी वाघ. 10,000 आमचा ब्रँड आहे. मी 10,000 यांचा सुपारीचा बिझनेस आहे. आई शपथ यांना 3 सुपारी होत. 3 सुपारी होत, 2 जवळ आणि 1 लांबा. एवढं मोठं माणूस. तर त्या दिवशी गेलो मुंबईत, यांना माहिती नाही. गेले बाथरूम मध्ये गेले हो. हेका गेल्याबरोबर असा चिंपाट ठेवला नाही, आणि ठेवल्यावर पुढे लिहिला मागे पहा. यो उठलो माणूस आणि मागे बघता मागे लिहिलेला उजवीकडे पहा. हे उठले उजवीकडे बघतात, उजवीकडे लिहिला डावीकडे पहा. हे उठले डावीकडे बघतात, डावीकडे लिहिलं वरती पहा. वरती काय लिहिला, ए दिनेश हगायला आलास की इकडे तिकडे बघायला आलाय. म्हणजे असे बुवा पोचले. कळलं ना हो. अशी हो. काय टेन्शन घेऊ नको तुम्ही. हे असं काहीतरी करता. कारण वागदेकर म्हटलं तर 10,000 ब्रँड आहे हो. एखादं पुन्हा खरोखर एखादं मंडळ टेन्शन मध्ये वागदेकर बघ हाणायचो कसो. 10,000 मध्ये झालं का आम्ही काय 2-3 हजार रुपये वाईना रे. यांना 500 रुपये मजुरी देतोय. भाऊच किती. एका 800 यो 1500 आणि अवधूत आणि नाही म्हटलं 600-700 ना रे. हा डीजे नाही देवा शपथ. 500-600-700 माझे पोरगे बुवा घेतात. 2,000 करून लाख रुपये करू आपण. काय नाही टेन्शन नाही. पैसो बिसो काय नाही. मी जे याच्यात कामा काय चांगलं उंडगो नाही हो. उंडगो नाही बुवा. JW जिंदाल स्टील कंपनीत कामा काही मी मुंबईत राहतोय. नोकरी सांभाळून, प्रपंच सांभाळून, बायको पोरा सांभाळून, आई वडील सांभाळून या भजन करतोय. उंडगो नाही तेवढे संस्कार. कळला. तुमच्या म्हणण्यात जे आहे ना त्या चुकीचा बुवा. कारण भजन म्हणजे खायची गोष्ट नाही बुवा. कारण संत तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला गेले, पण जाता जाता मंडळी 3 गोष्टी ठेवून गेले. जो भजनात टाळ वाजता ना त्याच्यातून नाद निघता. माहिती हा. टाळाक रशी असता. रशी माहिती आहे ते काय म्हणतं. टाळरूपी ब्रह्म मायारूपी रशी दोघांना धरली एकमेकांशी. बरोबर सांगलं. हसणार पण नाही बुवा. हो, नाही रडणार तो. मग झोपणार तो तसो का. खरोखर लय भारी. आज तुमका बुवा ते सगळे बहु केलेले आहेत. त्यामुळे आज तुम्ही ज्या काय करशाल त्याच्यावर तुमचा विषय आहे. टाळरूपी ब्रह्म मायारूपी रशी दोघांना धरली एकमेकांशी. ही संत तुकाराम महाराजांची पहिली परंपरा बुवा. दुसरी, ज्या ठिकाणी भजन कीर्तन नामस्मरण असेल ना त्या ठिकाणी सतरंजी हातरली जाता. ही ती दुसरी परंपरा.
आणि तिसरी गोष्ट जया नाही भंग अशा हजारो अभंग संत तुकाराम महाराजांनी या पृथ्वी तलावरती ठेवून गेले. म्हणून आज आपण भजनी बुवा ती संतांची परंपरा आहे. आणि कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, खोपकर बुवा या बुवांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांनी ही परंपरा जपली बुवा. आपण काय नाही 20 वाले एकामेकाची साला काढणार, कारण बुवा तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठात वयाने, पण रणांगणा बिचाराने फुल नाही फुलाची पाकळी दिलेली आहे. त्यामुळे जर आम्ही तुमका मी जर बोललोय नाही आणि तुम्ही जर माका नाही बोलत तर बारीक मजा सुद्धा येणार नाही. कारण तुमका सगळी लोक बघू गे माझी साला कशी काढता असती, पण तसो मी तसो ऐकणार नाही. आणि दुसरी गोष्ट यांनी सांगितलं की सुरुवात केलंस व तुमच्या माहितीसाठी सांगते, मंडान सांगितलं उदय पारकर बुवा तू सुरुवात कर आणि बुवांची कळ काढ. हो माणूस गाराण्याकच उभं राहिलेलो आई शपथ किशा का हात घालीत नाही पण खरा हात्या बुवा लक्षात ठेव. म्हणजे किती मंडळावर विश्वास आहे की उदय पारकर तुमची कळ काढूसाठी. आजकाल ह्या बुवाची कळ समोरचं कोण काढत नाही, कारण हे सध्या वागत ते लोक काढत, पण मी काढणार. माका म्हणणार जरा बुवा तू काढूची ता, आणि काढलंय ना, भियालंय ना, अजून अंग टाकलंय सुद्धा नाही. एवढं धमका पारकरात कळला. म्हणून म्हणतोय बघा, राम नाम घेतला वाल्या तरला, भक्ती भावाचा देव भुकेला, ज्याने ओळी केला त्यांना कळला. बघा आय लव्ह यू. बघा बघा काय प्रेम आहे बघ. वाघा हा. वाघावर लढताना जरा सरळ. आपण ती शेळी मगाशी काय बोललास पण हा. एकही शब्द मूछ नाही हलवली नाही तोंड हलवली. मग वाघाबरोबर तुम्ही शोभतासा आई शपथ. म्हणजे एवढी डेअरिंग तुमची आता. हो तो वाघा माणूस. पारकर बुवांचे आम्ही फॅन मग बघा पारकर बोंजा माझो नाही ते. डबल हा? वागदर बुवा तू नाही चांगलं. होय हो चांगलो हा तू माणूस आई शपथ. कधी कधी अंग टाकता पण भारी माणूस हा खरोखर. वागदेकर बुवा जबरदस्त बुवा. बुवा कोण नाव काय ज्यांच्या नावातच देवात हनुमंत लाड ना, हनुमंत लाड यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलं. खरोखर त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी भगवंताच्याने प्रार्थना करतोय. धन्यवाद 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 म्हणून म्हणतोय बघा. अरे कलियुगात काय होईल याची गॅरंटी नाही. या ठिकाणी माझ्या माता भगिनी, या ठिकाणी माझ्या बहिणी सुद्धा बसल्या आहेत. या कलियुगात लक्षात ठेवा, मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपतात. काय पूर्ण ड्रेस, त्यांच्या संस्कृतीत टिकली लावत नाही. अरे मुस्लिम बांधव जर आपली संस्कृती जपू शकतात तर आपण मराठी बांधव वन पीस कशाला पाहिजे. वन पीस घालू नका, पूर्ण ड्रेस वापरा. तर या कलियुगामध्ये काय होईल याची गॅरंटी नाही. बरोबर ना बुवा. कारण मुंबईमध्ये नाव काय तिचं त्या बलात्कार करतो. वसईमध्ये एका मुलीवरती 18 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला. याला एकमेव कारण आपण वन पीस पाश्चात्य संस्कृती वापरू नका, पूर्ण ड्रेस वापरा. बुवा सांगता की त्यांच्याकडे लक्ष कशा. अरे बुवा लक्षात ठेव, या कलियुगात 50% या माझ्या माता भगिनींना आरक्षण दिलेलं आहे. म्हणून माझ्या माता भगिनींसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आपल्यासाठी लक्ष्मी आहेत त्या बुवा, म्हणून लक्ष असतं सगळ्यांवर लक्ष हो. हा म्हणून म्हणतोय बघा, राम नाम घेतला वाल्या तरला, भक्ती भावाचा देव भुकेला, ज्यांनी ओळी केला त्यांना कळला, ज्यांनी ओळी केला त्यांना कळला. हरी भक्तीची ही भारी, हरी भक्ती ही भारी.
मगाशी सांगितलं की बुवा लक्षात ठेवा, आयुष्यात जिंदगी तुमच्या जर बारी असत पण तुमका मी पर्सनल विषय कसे सांगू शकत नाही, कारण तुमच्या डोक्यावर परिणाम झालेलो. अहो मगाशी तुम्ही माका विचारलात बुवा बारी आहे किती आहेत, त्यावेळी मी तुमका सांगलंय बुवा अशेशे बारी आहेत, त्याच्यात मोठेपणा कसली. अहो तुमच्यात हिंमत नाही या नवीन तरुण बुवांवर बारी करूची. या बुवा मी तुमका खरंच सांगतोय मी, कारण तुम्ही आजकाल ब्रॅकेट ठरवलेली आहेत. गुंडू पाहिजे, वागदेकर पाहिजे, लोके पाहिजे अशी तुमची ब्रॅकेट आहात बुवा. तसं यो पारका नाही, कोणाबरोबर सुद्धा बारी करताय. भजना कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा कोणासोबत सुद्धा बाऱ्या करायचे म्हणून आज त्यांचं नाव आहे बुवा. कारण पांचाळ बुवा काय म्हणायचे बघा, तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, बाप्पा मोरया गजानना. कैलासवासीच्या जगन कदम बुवा काय म्हणायचे, वृद्धपणी आली जरा शरीर कापे थरथरा. वृद्धपणी आली जरा शरीर कापे थरथरा. ते कळेना स्वरावे पंढरी राजा. वृद्धपणी कैलासवासी विलास पाटील बुवा काय म्हणायचे, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला. खेळ क्रिकेटचा मांडीला. कैलासवासी काशीराम परबुवा, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. 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 महाडखेड संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यावर. गौरी गणपती सणानातली. गौरी गणपती सणानातली शक्ती
बुवांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. खरोखर ही परंपरा आज या ठिकाणी आपल्याला 12 वर्ष या ठिकाणी महापुरुष प्रासादिक भजन मंडळ जपते. खरोखर तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे म्हणून म्हणतोय बघा. घे देवत दे ना. कोण जाणे कैसा जन्म येईल पुन्हा, गोष्ट इताची बुवा समजून घ्या ना. हाताच्या काकणाला आरसा कशाला, हाताच्या काकणाला आरसा कशाला. बुवा शोधतोय परमार्थाला, बुवा शोधतोय परमार्थाला. हरिनामाचा महिमा थोर, हरिनामाचा महिमा थोर. तर भजन म्हणजे खायची गोष्ट नाही मंडळी. कारण 100 याग केले म्हणजे इंद्र होतो बुवा. इंद्राच्या 5 पट ताकद ब्रह्मदेवामध्ये आहे. ब्रह्मदेवाच्या 6 पट ताकद त्या विष्णूत आहे. विष्णूच्या 7 पट ताकद बुवा शंकरात आहे. शंकराच्या 7 पट ताकद क्षीरसागरातील महाविष्णूत आहे. आणि महाविष्णूच्या 1,00,000 ताकद या महासागरामध्ये आहे. म्हणून हे भजन बुवा खायची गोष्ट नाही. म्हणून म्हणतोय बघा. अरे बुवा काय बोलत नाही. मी जर बोललोय तरच ते बोलणार. तर ते मागा काय स्वतः पॉइंट देत माझ्यावर त्यांची बारी असा. त्याच्यामुळे बुवा मी जशा लेवलला जाते तसे बोला तुम्ही. कारण या ठिकाणी माझ्या माता भगिनी बसल्या आहेत, त्यांचा तरी विचार करा. म्हणून म्हणतोय बघा. हरिनामाचा महिमा थोर, आता चालती नको ते फेर. भजन संस्कृती टिकायला हवी, भजन संस्कृती टिकायला हवी. काही बुवांनी घालवली, काही बुवांनी घालवली. हरिनामाची महती थोर, पंचरत्नांनी गाजवली, पंचरत्नांनी गाजवली. त्यांका पण देव्या का त्यांका भाऊ गेलेले सगळे बुवा. हॅलो घे चलो. घे. सारे एकजुटीत नाही तुझा भाव, सारे एकजुटीत नाही तुझा भाव, सारे एकजुटीत नाही तुझा भाव. गांगोवाडी आहे तिचे नाव, गांगोवाडी आहे तिचे नाव. मसमाळा येते जमला गाव, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ ते जगात गाजतय ना.
आहे या गंगवाडीला. एक जुटीने एक दिलाने, एक जुटीने एक दिलाने. बघा 12व्या वर्षात पदार्पण केलं आणि सत्याची पूजा घातली बुवा. कारण या तरुणांची खंबीर साथ या पूर्ण या मंडळाला, म्हणून हे 12 वर्ष अविरतपणे मोठमोठे कार्यक्रम ठेवले जाते. खरोखर या मंडळाची कारण नात्याला जोडायला गरज भासते, माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते आणि महापुरुष प्रासादिक भजन मंडळ मिळायला मात्र माझं नशीब लागतं म्हणून म्हणतोय बघा. 12व्या वर्षात पदार्पण केले सत्यनारायण पूजेला. तरुणाची खंबीर साथ आहे गांगोवाडीला. एक जुटीने एक दिलाने, एक जुटीने एक दिलाने. हो ती गांगो माऊलीचे ना, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ यांचे जगात गाजू देना. ग्रामदैवता गांगो माऊली आहे गावाची प्रसिद्धी. बरोबर या गावाची देवता गांगो माऊली म्हणून म्हणतोय बघा. ग्रामदैवता गांगो माऊली आहे गावाची प्रसिद्धी. वाघोबा देव आणि विठला देवी लिंगेश्वराचं मंदिर. विठ्ठल रखुमाई प्रसिद्ध मंदिर. बरोबर या गावावरती वाघोबा देव, विठ्ठला देवी, लिंगेश्वर आणि विठ्ठल रखुमाई एवढी मंदिरं या गावावरती आणि आपला डोंगर सुद्धा या बुवा बाजूला आहे. म्हणून एवढं महत्व या गावावरती आहे बघा. म्हणून फोंड्याचं नाव या गांगोवाडीचं नाव पूर्ण या कणकवली तालुक्यामध्ये आहे म्हणून म्हणतोय बघा. आताच बसवलंय बुवा. ग्रामदैवता गांगो माऊली आहे गावाची प्रसिद्धी. वाघोबा देव आणि विठ्ठला देवी लिंगेश्वराचे मंदिर. विठ्ठल रखुमाई प्रसिद्ध मंदिर. विठ्ठल रखुमाई प्रसिद्ध मंदिर आहे गांगो माऊलीचे स्थान. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ यांचे जगात गाजू दे नाव. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ यांचे गाजू दे जगात नाव. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ यांचे. दोन ओळी आपलं लिहिलंय वाईट बऱ्यो आताच लिहिलेलं होता. भावेशला विचारलंय आणि लिहिलंय म्हणजे आपला केला आपला तुमच्या बरोबर. तर तुम्ही वाघ आहात त्याच्यामुळे कसो विषय बुवा. मी बोलणार त्याच्यावर तुम्ही बोलणार. तुम्ही माका काय पॉइंट देत नाही आज. माझाच फक्त आपला गिरवीत बसत त्याच्यामुळे तुमका लोका भाऊ गेले. तुम्ही काय ती माझी साला काढा. माका काय प्रॉब्लेम नाही बुवा. मी नाही बोलते माझे भरपूर बारे झाले. माका नो प्रॉब्लेम हा. आता तुमच्यासाठी थांबलेले तुम्ही पेटूक घेवा. हा तर तुम्ही पहिल्यांदा की दुसऱ्यांदा कोंड्यात दिलात बरोबर ना. हा या ठिकाणी आमच्या ताईने मगाशी काहीतरी 100 रुपये दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गाणं मला एक म्हणतो होतं थोडक्यात. छत्रपती 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 शिवाजी राजे झाले वीर. शिवाजी राजे झाले वीर.
गाजविली तलवार राष्ट्रात देशात गाजविली तलवार शिवाजीराजे झाले वीर छत्रपती 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 शिवाजी झाले वीर झाले वीर हरी हरि ओम विठ्ठल विठ्ठल मना हा जन्म नाही पुन्हा हरि ओम विठ्ठल विठ्ठल मना हा जन्म नाही पुन्हा हरि ओम